टार्गेट आहे आणि प्रॉब्लेम. आता कुठे आहेत आपण? कुठं फोकस आहे आपला? प्रॉब्लेमवर फोकस आहे. सर 6वी 6वीचा सिलेबस बदलला. अरे मूर्खा, सगळे 6वीलाच लेकर आहेत का या जगातले? सर सीबीएसईचा सिलेबस बदलला. तुम्ही प्रॉब्लेमवर फोकस करताय. सर हा झाले, सर ते झाले, आणि हे सगळे जे रडतात का 100% त्यांच्यासोबत 100% तेच होते प्रॉब्लेम. 100% होणार. तुम्ही ठरवलं ना की असं आहे, ते तुम्हाला तसंच येणार. तुम्हाला पण अनुभव असेल. तुम्ही ठरवा, तुम्हाला त्याच गोष्टीवर तुमचं फोकस. जिथं फोकस तिथं ते उभा. प्रॉब्लेम आपल्याला आणि टार्गेट. इज्युटेक मध्ये डायमंड व्हायचं, इज्युटेक मध्ये ट्रिपल क्राऊन व्हायचंय. पण आता 6वीचा सिलेबस बदलला ना. सीबीएसईचा सिलेबस बदलला ना. सर थोडं ते मराठी मीडियमचं होते का बघा ना, भाषा चेंज आपलं कन्व्हर्टर. अरे जे ते ऐक ना पहिलं मूर्खा. जे नाही ते काय पण लोक, म्हणजे मला कधी कधी काल पण बघत होतो मी. मला म्हणजे माझा स्वभाव आहे आणि मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. एमडी सर आल्यानंतर काही पण प्रश्न विचारते. मला कधी कधी प्रॉब्लेम येतो, याला प्रश्न विचारायचा होता का 100 लोक फोकसला यायचं होतं, हेच मला कळलं की मी एमडीला प्रश्न विचारला. पहिले काम करा, नंतर. आता परत त्याचा दुसरा प्रॉब्लेम असा आहे की जेवढे मी प्रश्न विचारले त्याच्या कधीच मी प्लॅनचा फोटो बघितला नाही. प्रॉब्लेम कोणाला येईल? काम करणाऱ्या माणसाला. तुमचं फोकस कुठे त्याच्यावर कार्यक्रम आहे तुमचा. प्रॉब्लेमवर तुम्ही फोकस करताय. प्रॉब्लेम होता माझ्या पण आयुष्यात. रोज सकाळी उठल्यानंतर प्रॉब्लेम होता, पण फोकस प्रॉब्लेमला नव्हतं, फोकस टार्गेटला होतं. प्रॉब्लेम रोज सकाळी यायचं, कोणी ना कोणीतरी पैसे मागायला, कोणी ना कोणी फोन करायचं, तसंच पुढे होऊन टार्गेट मोठं होतं. इज्युटेकनं दिलं ते. तुम्ही प्रॉब्लेमला फोकस करा. तुम्हाला वाटलं या सावकाराचा फोन येणार पुढच्या 1 तासात. तुम्हाला वाटलं असं होणार, वाटलं आप जो हर वक्त सोचते वो हर वक्त आपके साथ होता है. तुमचं टार्गेट काय हे पहिलं टार्गेट सेट करा. टार्गेट मध्ये प्रॉब्लेम आला नाही, आता वडील बनायले, तुला नाही जमायचं इज्युटेक. काही लोक म्हणले सर 7 वाजता घरी जावं लागते, नाही गेलं तर काय खरं नाही. लेकरं सांभाळावं लागते तेव्हा स्वयंपाक होतो. प्रॉब्लेम प्रत्येकाला आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेमला फोकस करताय तुम्ही का टार्गेटला फोकस करतात हे ठरवावं लागेल. प्रॉब्लेम येणार आहे, त्यांचं काम ते 100% करणार आहे. त्याला तुम्हाला एवढं करायचंय का एवढं करायचंय हे तुमच्या हातात आहे. प्रॉब्लेम माझ्या पण आयुष्यात होती, खूप भयानक होती, पण मी कधीच प्रॉब्लेमला फोकस केलं नाही. फोकस होतं टार्गेटला. विनायक सरांना विचारा, येणार आहेत नंतर सेशन आहे. मी रात्री फोन करून विनायक सरांपाशी रडायचो, सर एवढ्या लोकांना भेटलं, एकही माणूस जॉईन झाला नाही. सर हे नाव ठेवतंय, सर ते नाव ठेवतंय, हे होईल ना नक्की? आणि तिकडून एकच शब्द असायचा, रडायचं नाही, आता आपल्याला लढायचं. टार्गेटला फोकस होतं, प्रॉब्लेमला नाही. प्रॉब्लेम रोज होते, असे कितीतरी प्रॉब्लेम आहेत. बार्शीला गेलं काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा गाडीचा, ती घेऊन जायचो मी, गणेशची गाडी, तुम्हाला माहिती 1857 ची डिस्कवर. मधातच काहीतरी व्हायचं, चेन तरी पडायची. तुमच्या माहितीच तो रेल सांगतो तुम्हाला मी. बार्शीच्या बस स्टँडला मी एक 3 तास असं कुठं थांबायचो. का थांबायचो माहिती का? कारण पैसे जोपर्यंत आयडीतले विड्रॉल होत नाही तोपर्यंत तिकीट काढता येत नाही. पैसे जोपर्यंत विड्रॉल होत नाही तोपर्यंत 200 रुपयाचं पेट्रोल टाकता येत नाही. हे रोजचे प्रॉब्लेम होते, पण फोकस टार्गेट होतं, ते प्रॉब्लेम नव्हते. 9 महिने
बिगर टू व्हीलर, बिगर फोर व्हीलर, खालच्या जॉईन झालेल्या माणसाची टू व्हीलर, सोनार सरांची फोर व्हीलर, खालच्या टीमची एकही माझ्याकडे गाडी नव्हती, पण टार्गेट क्रेटा होतं. तुमचं टार्गेट काय आहे? तुम्ही प्रॉब्लेमला फोकस करताय का टार्गेटला करताय हे ठरवणं गरजेचं होतं. कितीतरी वेळा पुलाच्या खाली त्या ह्याच्या बसलेलो मी, माझ्याकडे व्हिडिओ आहेत प्रूफ सहित, आणि किती प्रॉब्लेम मध्ये असलो की त्या क्षणाचा फोटो काढायचो मी आणि व्हिडिओ करायचो, आणि मी म्हणायचो मी जेव्हा पीपीटी घेईल ना, ती पीपीटी तुम्हाला अशी फुकटमध्ये नाही ऐकायला भेटणार, ती पण तुम्ही ऐकणार, पण तिला तिकीट लावून ऐकायची वेळ हा माऊली सोळंके इज्युटेक मध्ये आणणार. एवढं टार्गेट आहे पुढचं. फोकस कुठे तुमचा? आताच्या प्रॉब्लेमला नाही, टार्गेटला. हे तुमच्याकडे आहे का हे विजन? हे आहे का टार्गेट? हे शाश्वत नाही भेटणार. हे पहिले ठरवावं लागेल तुम्हाला टार्गेट काय. टार्गेट आहे का महिन्याला 3 लाख? टार्गेट आहे का महिन्याला 9 लाख? टार्गेट आहे का? आता जरासा प्रॉब्लेम आला तर आपण लगेच टार्गेट विसरून जातो, प्रॉब्लेमला फोकस करतो. काय ते सिनियर फोनच उचलत नाही, हरामीच्या खाली मी उगाच जॉईन झालो. अरे त्यांनी दिलं तुला, जॉईन केलं, धन्यवाद. व्यवसाय माझा आहे. माझे सिनियर पुण्याला राहायचे, महिन्यातून न चुकता आतापर्यंत मागच्या इज्युटेक चालू केले तसं असं एकही महिना नाही की विनायक शिरोळे सर 2 दिवस मराठवाड्यात आले नाही. एकही महिना नाही, महिन्यातले 2 दिवस, बाकी 28 दिवस हा पट्ट्या. विचारा त्यांना, एकही चक्कर त्याने चुकू दिली नाही कधी. दर महिन्याला 2 दिवस द्यायचे मला. 28 दिवस मी काम करायचो, कधीच तक्रार नाही, कोणत्याच गोष्टीची नाही. कारण फोकस टार्गेट आहे, प्रॉब्लेम नाही. तुम्ही प्रॉब्लेमला फोकस करतात म्हणून तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येईल. तुम्ही जर टार्गेटला फोकस करा, प्रॉब्लेम येणार जाणार, हे चालू राहणार आहे. हे चक्र हे कधीच बंद पडणार नाही. आज 6वीचा बदलला, उद्या 5वीचा बदल, आणखीन 1ली ते 10वी बदलन, काही पण होऊ शकतं ना. मग ते बदलणं म्हणजे मी माझ्या मुलीला डॉक्टर बनवायचं नाही का? ते बदलणं म्हणजे मी इनिवा घ्यायची नाही का? ते बदलणं म्हणजे मी घर बांधायचं नाही का? ते बदलणं म्हणजे मी माझ्या फॅमिलीला चांगली लाईफस्टाईल द्यायची नाही का? टार्गेट काय आहे तुमचं हे पहिले ठरवावं लागेल. आता 24 तारखेला येणाऱ्या माझ्या गाडीला 1 वर्ष होते. शोरूमला गेल्यानंतर ते म्हणला सर एवढी गाडी चालवायला कमीत कमी 5-6 वर्ष लागतात. तुम्ही हे टार्गेट 6 महिन्यात कंप्लीट केले. त्याला म्हणलं दादाराव 2028ला हिच्यावरच इनिवा घ्यायची 2 वर्षांनी घर बांधल्यानंतर. त्याच्यामुळे ही किती चालली हिचं महत्व नाही, हिचा बुकना वाजवला तरी इनिवा येणार. टार्गेट काय आहे? टार्गेट काय आहे? घर. म्हणजे तुम्ही फोकस कशाला करतात? प्रॉब्लेमला फोकस कराल तर प्रॉब्लेम येणारच आहे. प्रॉब्लेम ते रडत बसायचं नाही, हे असं आहे ते तसं आहे, हे कामच करत नाही, हे तेच करत नाही, याने असंच केलं त्यांनी तसंच केलं. काय गरज आहे? तुमचं टार्गेट ठरवा ना स्वतःच. तुम्ही जसं लोक तुम्ही बोलतात ते कधीच करत नाहीत, लोक तुम्ही जे करतात तेच करतात. पहिलं तुम्ही फोकस टार्गेट ठरवा. काय पाहिजे? मोठं टार्गेट. प्रॉब्लेम पाहिजे छोटा. आजपासून करणार सर्वजण हे. येस सर. ठरवणार टार्गेट 100%. लिहा डायरीवर तुमच्या, प्रत्येकानं लिहून ठेवा. काय टार्गेट आहे तुमचं? प्रॉब्लेम आहे का टार्गेट आहे? कशावर फोकस करायचे? प्रॉब्लेमवर करायचंय का टार्गेटवर करायचं? टार्गेट ठरवा. लिहा काय टार्गेट आहे, या वर्षात काय, या 6 महिन्यात काय, या 2 वर्षात काय. काही जरी प्रॉब्लेम आला की ते दिसलं पाहिजे तुम्हाला. उद्या काही प्रॉब्लेम येतील म्हणून आपण आपलं टार्गेट सोडायचं का? त्याच्यात छाता लावून पुढे जाता आलं पाहिजे आपल्याला प्रॉब्लेमच्या, तर जिंकता येते. करणार सगळेजण प्रॉब्लेम सॉल्व. रडत बसायचं नाही, यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, हे असंच झालं ते तसंच झालं. काही काही लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती का? कस्टमर केअरनं फोन नाही उचलला तरी त्यांचा प्रॉब्लेम.
मी तर अख्ख्या मराठवाड्यात सांगून टाकले, फोन नाही उचलला ना दुसरा कस्टमर केअर माऊली सोळंके. विचारा सगळ्याला, काय जरी असलं तरी मी आहे ना. मला फोन आले मी सांगा ना काय झालं सर. एकानं तरी मला फोन केलाय कोणी आणि मी त्याला उलट सुलट बोललोय आहे का कोणी मराठवाड्यातले सांगा. मी नाही उचलला तर बाबा व्हॉट्सअपला टाक. माझ्याकडे 2 डायऱ्या आहेत. दिवसभर ज्या ज्या कंप्लीट त्या त्या पानावर लिहितोय मी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता ऑफिसला असल्यामुळं ऑफिसमध्ये गेल्यानंतर पहिलं ते पान बघतोय हे कालचं सगळं सॉल्व्ह झालंय का. नाही झालं मग कोणाचा कार्यक्रम करायचा आहे, कस्टमर केअर वाल्याचा करायचा आहे का श्रद्धा मॅडमचा करायचा आहे का देवी सरचा करायचा. बरोबर त्यांचा फॉलो. आणि त्यांना बी कळून चुकलंय. माझं जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तेपर्यंत त्यांचं मी मला काही सांगत नाही. हे पहिलं करा, मी काय झाले का नाही पहिलं सांगा. मी आहे ना त्याच्यासाठी. कशाला फोकस करतात तुम्ही, याच्यावर तुमची अचिव्हमेंट. त्याच्यामुळे प्रॉब्लेमला फोकस करायचं नाही. प्रॉब्लेम हे येणारच आहेत. टार्गेट मोठं पाहिजे आपलं, आपण टार्गेटला मोठं करू. करणार 100%. चला इज्युटेक सक्सेस स्टेप, एवढ्या स्टेप फॉलो करायच्या हॉल मधल्या माणसानं. आणि त्यांनी सांगायचं सर मी सक्सेस झालो नाही, मी 6 महिन्यात ते कंप्लीट करू शकतो नाही, असा एकही माणूस असणार नाही. या सगळ्या स्टेप तुम्हाला फॉलो करता आल्या पाहिजे. काय पहिली गोष्ट सक्सेस व्हायचं असेल तर हे माहित नाही का बरं या हॉल मधल्या माणसाला. पण 75% लोक आहेत ज्यांच्याकडे डायरीवर आणखी लिस्ट नाही. ह्या हॉलमध्ये एकाला जर हॉल चेक करून सोडलं ना तर मी लिहून देतो याच्यातल्या 75% लोकांकडे लिस्ट नाही. तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट आहे, अंधधुंद कार्यक्रम करू नका. जर अनावधानानं तुम्ही जर पुढे पोहोचला असताल तर ते तिथपर्यंतच आहे. तुम्हाला जर इज्युटेक मध्ये त्या लेवलला पोहोचायचंय, त्या मोठ्या लेवलला जायचंय, ट्रिपल क्राऊन डायमंड बनायचंय, तुम्हाला सगळे स्वप्न साकार करायचे, तर परत आता ही एवढं काही जुन्या लोकांना वाटत असेल हे किती वेळा सांगते तेच ते तेच ते तेच ते. आणि ज्यांनी ऑलरेडी उकळून पेलेलं आहे डायरेक्ट सेलिंग MLM मला लय माहिती, त्यांना ते मुखपाट आहे. हे काय सांगायले माऊली, हे का मला माहित नाही का. 15 वर्ष झालं मी डायरेक्ट सेलिंग मध्ये. तू किती वर्ष झालं डायरेक्ट सेलिंग मध्ये. पण तेवढ्या वर्षात तू काय कार्यक्रम केला हे महत्वाचं आहे. अनुभव किती महत्वाचा आहे हे महत्वाचं नाही. आमच्याकडे 2-4 लोक आहेत पाथरीमध्ये. इज्युटेक स्टार्ट केल्यानंतर मी गेलो त्यांच्याकडे. 1918-57 ओनली आणखीन 30 गाडी. तुम्हाला माहिती का आम्ही केलेलं की मी हे केलेलं किती सगळं उकळून पेलोय मी. आणि गाडी बघितली तर तिच्यावर कोणी बसणार पण नाही. मग तुला 18-20 वर्ष झालं माहिती डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. 18-20 वर्षात लोकांना करोडो रुपये कमवले. तू कुठं होतास मग ही माहिती तुझ्याकडं. याच्यासाठी माझ्याकडे एक नाव आहे, सिंधीचोर नेटवर्कर. काय नाव आहे त्यांचं, सिंधीचोर. आणि या सिंधीचोरच्या संपर्कात आपण पण यायचं नाही. असले सगळे सिंधीचोर दिसले की आपण त्यांना कट मारायचा. आणि असल्या सिंधीचोराचं इज्युटेक मध्ये गरज पण नाही. जेव्हा इज्युटेक स्टार्ट केलं होतं या पट्ट्यानी एकही माणूस जुन्या कंपनीतला नव्हता किंवा एकही माणूस जुना नव्हता. सगळे पुन्हा जे आले ते अचिव्हमेंट बघून आले हराली हुडकी. गरजच काय, ते घेणं म्हणजे आपल्या डोक्याला ताण आहे. मला इज्जत द्या, मला असं द्या. आरटीपीला या ना सर, ते म्हणते 2500 पाठवा ना. जुस काय आमच्या पुरीचा साखरपुडा आहे. अरे व्यवसाय माझा आहे. ह्या चिंदीचोर लोकांची गरज नाही. आणि इज्युटेक मध्ये तर नाहीच. त्याच्यामुळे त्याच्या नादी पण लागायचं नाही. त्याला म्हणायचं तू मोठा तसंच राहील कॉम्प्रोमाइज. हे आरामी चहा प्यायला उठून जाते तर पैसे द्यावे लागतील म्हणून. याच्या कुठे नादी लागायचं आपण. हे सगळं मला माहिती. ती माहिती फिती काय नाही, ही लिस्ट काढा पहिले. काढणार सगळेजण. त्याच्यानंतर काय करायचंय, कॅटेगरेशन.
माहिती कसं करते? माहिती का नाही? वा पांडुभाऊ, किती छाटले मागच्या 6 महिन्यात. बघा माहिती का नाही छाटायचं बिटायचं. पण 6 महिन्यात एक शेल नाही. काय करायचं छाटून? बरोबर आहे का नाही? माहिती सगळं. 1 वर्ष झालं तिथंच आहे झोनल. आणखी हे सगळं पाठ आहे ना मला. काय करायचं? एबीसी मला पाठ नाही का? मौली सर सांगायले. अरे पाठ आहे तर मग का डायरेक्टर झाला नाहीस? पाठ आहे तर मग आणखीन किती दिवस त्या रँकवर राहणार आहेस? मी म्हणलं ना तुम्हाला, मी एकदम बेसिक मुद्दे घेणार. हे जोपर्यंत तुम्ही सुधरत नाही तोपर्यंत निलेश खेडेकर सर आले काय, प्रशांत सर आले काय, नाही आणखीन कोणी संतोष नायर आणले काय, सोनू काय, काही जरी आणलं तरी उपयोग नाही. या प्रॅक्टिकली ज्या गोष्टी ह्या जोपर्यंत तुम्ही करत नाहीत तोपर्यंत तुम्ही इज्युटेक मध्ये करिअर बनवू शकत नाहीत. हे लिहून घ्या माझ्याकडून. हे पहिल्यांदा तुम्हाला करावं लागेल. करणार सर्वजण? एबीसी आपण ज्यांना मानतो तो एकमेकाला मानणारे आणि आपल्याला मानणारे. आपल्याला मानणाऱ्या लोकांनाच पहिल्यांदा इन्व्हिटेशन द्यायचं. तिसरा मुद्दा काय? इन्व्हिटेशन. आपण इथं बसलेले लोक काय करतो माहिती का? मी पण तसाच होतो. मी इन्व्हिटेशन देत नव्हतो, मी प्रेझेंटेशन द्यायचो इन्व्हिटेशन मध्येच. आता पण देतो आपण तसं. आणि पुन्हा म्हणतो ते फोनच उचली ना. कशाला डोंबायला फोन उचली? सगळं सांगून टाकलंस तू पहिल्यांदाच त्याला. आपलं इन्व्हिटेशन इथं सांगितलेलं असतं ना. आपण लिस्ट काढली लिस्ट. आपण म्हणतो कॅटेगरेशन करा, केलं. आपल्याला मानणाऱ्या लोकांना इन्व्हिटेशन द्या. आता आपण म्हणतो कुठे भाऊ तू? ते म्हणतो आहे ना घरी. तुझ्याकडे एक काम होतं. ते काम होते की ते म्हणते हरामीचं काहीतरी काम पडलं तेव्हाच फोन आला. एवढ्या दिवसात आला नाही. असे काही नमुने येतो. त्याची 2 वर्ष झालं भेट नाही. ते म्हणते चला ना सर प्रेझेंटेशनला. अशाने लोक जॉईन होतात का? इन्व्हिटेशन कसं असलं पाहिजे? मला इन्व्हिटेशन आलं होतं विनायक सरांचं. मी जेव्हा इज्युटेक स्टार्ट करायचं होतं तेव्हा इन्व्हिटेशन काय होतं माहिती का? फोन आला मला 3-3:30 वाजता दुपारी. सर कुठे आहेत? मी म्हणलं सर शेताकडे, इकडं आंबराईमध्ये मित्राच्या शेतात. मला म्हणले उद्या सकाळी तुम्हाला आकुर्डीला पोहोचायचे धनेश्री हॉटेलला सकाळी 7 वाजता. मी म्हणलं सर कशासाठी? आयुष्यातलं जर सगळं कर्जमुक्त व्हायचं असेल तर सकाळी धनेश्री हॉटेलला या. ठेवला फोन. काय इन्व्हिटेशन होतं? आयुष्यातून जर कर्जमुक्त व्हायचं असेल तर सकाळी पुण्यामध्ये येऊन मला भेटा. 2-4 मिनिटं मी विचार करत राहिलो. परत फोन लावला. कारण 500 तेवढ्या याच्यात एसटीला किती तिकीट आहे ते काढलं मी. आमच्या गावातले एक ड्रायव्हर आहेत तात्या, त्यांना फोन केला. मी म्हणलं पाथरी ते पुणे किती तिकीट आहे? ते म्हणले 505 रुपये. आता 505 पण नव्हते तिकिटाची अकोर्डीला जाताना. मी जे बोलतोय ते माझ्या आईची शपथ घेऊन सांगतोय, मी जे बोलतोय ते 100% माझ्या आयुष्यात झाले. एकही गोष्ट खोटी नाही आणि एकही खोटं बोलणार नाही मी तुम्हाला. इन्व्हिटेशन आलं. सरांना परत फोन केला. मी म्हणलं सर तुम्ही म्हणले पण काय करायचं नेमकं? ते म्हणले व्हायचं नाही सगळ्या प्रॉब्लेम मधून मुक्त. म्हणलं व्हायचे तर यायचे माझे ते तुम्ही तुमचं बघा म्हणले. सगळे प्रॉब्लेम मधून जर मुक्त व्हायचं असेल तर सकाळी यायचं. साहेब पोहोचलो आणि पोहोचल्यावर परत साहेबाकडे नेलं ते MD साहेबाकडे. मग तुम्ही इन्व्हिटेशन काय देतात? लोकांच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहेत. लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की डोकं ठेवायचं कोणाच्या खांद्यावर? ज्याच्या खांद्यावर ठेवलं त्यांनी कापलं. हा मार्केटचा प्रॉब्लेम आहे. हा लोकांचा प्रॉब्लेम आहे. आणि ते डोकं ठेवण्यासाठी तुम्हाला मला इज्युटेकच्या माध्यमातून त्यांचा खांदा बनायचा. एवढंच काम आपल्याला करायचं. लोकांना हा विश्वास द्यायचा आहे फक्त. इन्व्हिटेशन जवळच्या माणसाला द्यायचं. प्रॉब्लेमवर असेल तर अडचणीवर बोला, त्याच्या एज्युकेशनवर असेल तर एज्युकेशनवर बोला. या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती, काय बोलायचंय काय नाही. तेवढ्या डीप मध्ये मी जाणार नाही, ते कव्हर होणार नाही नंतर. इन्व्हिटेशन ह्या व्यवसायातला सर्वात महत्वाचा पार्ट इन्व्हिटेशन आहे.
कंपनी किती मोठी, तुमचा सिनियर किती मोठा आहे, एमडी किती मोठा आहे, इन्व्हिटेशन तुम्ही काय देतात. आपण इन्व्हिटेशन मध्ये प्रेझेंटेशन देऊन टाकतो. आपण फोन लावला, कुठे मारुती, कुठे दत्ता, काय नाही आहे इकडे, काय होतं, काय नाही, असं असं एक जरा काम होतं रे, काय होतं ते म्हणते, सांग की. नाही नाही सांगतो की भेटलं. नाही तरी पण काय होतं, नाही नाही पुण्याची कंपनी होती. कसली कंपनी, काय काय नाही रे, ते ऑनलाईनचं शिक्षणाचं होतं. बरोबर, तरी काय होतं, काय नाही, मुलाला पुस्तकं येतात रे. बरोबर, तरी मग कशाला घ्यायची पुस्तकं, तुला सांगतो की भेटल्यावर. सांग की थोडं राव, कशाला येते ते. काय नाही ते काय स्कॅनर करायचं, मग काय होते, नाही ना, मग मुलगा मोबाईल मध्ये बघतोय, मग त्याला ऑनलाईन शिकवलं जातं. बरोबर बरोबर, मग ते कसं असतंय, काय कितीला, नाही नाही भेटल्यावर सांगतो की. नाही नाही पण कितीला, काय नाही 15,000ला ते 8,000ला ते. नाही नाही कशाला, अरे लय भारी ते बाबा, असं स्कॅन होतंय, हे होतंय. ते म्हणते नाही नाही थोडं सांग की, मग काय होते, काय नाही 2 इकली की आपल्याला पण 1000 येते. झालं आपलं इन्व्हिटेशन मध्ये प्रेझेंटेशन. ते म्हणते हो मी तुला सांगतो की कधी भेटायचं. जे दत्ता फोन ब्लॅकला टाकतंय तर पुन्हा हे दिसलं तरी ते भेटत नाही. साहेब मी 1000 किलोमीटर जरी गेलो, 2000 जरी गेलो, आणि समोरचा माणूस म्हणला ना मला तुमचं काय आहे ते 15 मिनिटात सांगा, त्याला म्हणलं 15 मिनिटात चहा कॉफी होऊ शकते. माझं काय आहे ते मी नाही सांगू शकत. तुला नाही तर मला पण गरज नाही. आपण कोणाचं घ्यायला जात नाही, आपण कोणाला द्यायला जातो. आपण दी की रे 5 मिनिटं थांब की रे, 10 मिनिटं थांब की रे, भीक मागितल्यासारखं मागं लागतो आपण त्याच्या. त्यांनी मागं लागलं पाहिजे. आपण काय प्रेझेंट करतोय, आपण काय इन्व्हिटेशन देतोय, त्याच्यावर क्लोजिंग आहे. ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ते खूप मोठा इफेक्ट तुमच्या एज्युटेक मधल्या करिअरवर करतात. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे इन्व्हिटेशनचा पार्ट. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन. इन्व्हिटेशन झाल्यानंतर काय, आता तुम्ही सुरुवात केली असेल तर तुम्ही प्रेझेंटेशनला कोणाला देतात, सिनियरला. पण असे नमुने काही इथं की सिनियरला सोबत घेऊन जाते, सिनियरला सोबत नाही देत. मधी बोलल्याचं तर नंतरचं पार्ट आहे. गावात एंट्री करते, या सर बसा, ते काय सांगा आपले, असा बाजूला बसते. सर बी एवढी एडी असते तर त्याची ते लगेच सुरू होते. आता सरांना माहिती हे गौशल आहे, मला याचं नाही ऐकलं तर हे बी गवसायचं नाही, कारण सरचा पण ते प्रॉब्लेम असते. सर पण कोणी नसते. सरला वाटतं आता पांडुभाऊचं नाही ऐकलं तर पांडुभाऊ बी गायब व्हायचा. सर बी सुरू करतात, अशी कंपनी हे पुस्तक आहेत, असं डेमो दाखवला की इकडे लगेच पांडुभाऊ उठते की इकडे आजीकडे. मग कसं आहे वहिनी, काय चाललंय किचन मध्ये, त्याचे आई वडील असले तिकडं, सगळं घर फिरून येते. तोपर्यंत सरचं प्रेझेंटेशन संपत आहे. प्रेझेंटेशन ते म्हणते लगेच पांडुभाऊ येते. मग कसं वाटलं तुला, ते म्हणलं छान वाटलं की. मग कधी घ्यायचं, ते म्हणते सांगतो की तुला. चला सर निघाले बोंबलत भाई, लगेच दुसरं करतात का नाही असं. अरे ज्याला प्रेझेंटेशन द्यायचं ते कोण येणार आहे तिथं काशी करायला, त्याला सांगा तर पहिलं. तुला काय सांग, काय लोक म्हणतात काय नाही तुझ्या घरी यायलो रे मी, किती वेळा लेकरू, ते म्हणते 12वीला. हो झाला 12वी नाही ना आपल्याकडे, नाही किती वेळा रे लेकरू, ते म्हणते आता काय 3.5 वर्षाच आहे. इथूनच लेकरू विचार एंट्री. आणि ज्यांनी ह्या गोष्टी फॉलो केल्या नाहीत हे असा कार्यक्रम करते. हे लक्षात ठेवायचं, त्याला पण शिकवायचं. लक्षात आलं होते का नाही असं. बरं गेल्यानंतर आता मी ऑफिस इथं चालू केलं, मला या मागच्या 15-20 दिवसात असले भयानक अनुभव आले तर कधी कधी मला पश्चाताप होते. मला ऑफिसला तरी उगाच बसतोय मी, काय फोनवरच पाठवून देते म्हणजे माऊली सर कामाला ठेवले. बरं आता माझा पण प्रॉब्लेम आहे, मी ऑफिसला आता नाही कसं म्हणा. बरं तेव्हा मला पण बेसिक पासून मग तुम्ही कुठले
काय करतात तुम्ही, तुला सगळं त्याचं काढावं लागतंय. काही नमुने असे येतं ते म्हणते काय नाही सर मला एसटीत भेटले होते आणि ते म्हणले काहीतरी आहे एज्युकेशनचं जाऊन बघा. कुठं वाढ झाली की लगेच प्लॅन का. असं जर सगळ्यांनी केलं असतं साहेब तर सगळेजण एज्युटेक मध्ये 9 लाख महिन्याला पोहोचले नसते का. का होत नाहीत लोक सक्सेस, कळालं का तुम्हाला. हे कारण आहेत आपलं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी हे प्रॉपर प्रेझेंटेशन होताना तुम्ही कोणाला घेऊन चाललात हे त्या माणसाला सांगितलं पाहिजे. हे हरीश गिरमकर सर आहेत, माझे मित्र आहेत. मी ज्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडलो हे सरांमुळे पडलो. आणि मी म्हणलं ना तुला मी तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. हे ऑलरेडी महिन्याला 6-7 लाख रुपये कमवतात आणि तुला 100% गॅरंटी देतो तुझ्या पण आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. स्वतः बसा, त्याला सांगा कोणाला यायला. एज्युकेशनवर बोललात तर मी ज्या सरांना आणतोय, बरेच लोक नको वाटते त्याला डायरेक्ट सेलिंग सांगायचं, नेटवर्क मार्केटिंग, ते एज्युकेशनवर बोला ना. मी ज्या सरांना आणतोय त्यांनी ह्या इन्स्टिट्यूटचे ऑलरेडी 5-10 हजार विद्यार्थ्यांना पुस्तकं दिलेली. सरांकडे खूप अफलातून रिझल्ट आलेत मुलांचे. मला वाटलं दादा हे तुझ्या मुलाला आणि तुला तुझ्या लेकराला पण उपयोगाला येईल म्हणून मी सरांना घेऊन आलो. सरांना बिलकुल वेळ नसते, ते त्यांची ड्युटी, कोणी ड्युटीला असेल जे आहे ते प्रामाणिकपणे सांगा आणि फालतू गप्पा मारायच्या नाही. ते पुराणी स्टाईल सोडून द्यायची. भाड्याने तू भाड्याच्या गाडीतून पुन्हा सांगतो सरांची गाडी, असल्या गप्पा मारायच्या नाही. जे प्रॉपर आहे तेच बोलायचं. काही लोक काही पण फेकतात. तुम्हाला माहिती काय, हे सरनं 50,000 विद्यार्थ्याला दिले. अरे 50,000 मराठवाड्यात गेले नाहीत बाबा आणखी. ती एकटं सर कुठून देईल. जे पटतं तेच पडलं. तुम्हाला मी एक वाक्य माझं नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही ज्याच्या घरी गेलात ना त्याला एज्युटेक एवढं इझी वाटलं पाहिजे. हे आलं 15 मिनिटात, माझाच चहा पेलं, माझाच प्लॅन सांगितलं, माझ्याच लेकराला पुस्तकं दिले, मलाच प्लॅन सांगितलं, 2,000 मी कमवले. जेव्हा एवढं सहज एज्युटेक तुम्ही दुसऱ्याला प्रेझेंट करतात तेव्हा लोक तुमच्यासोबत येतात. लय प्रोफेशनली नाही, सहज वाटलं पाहिजे, सहज चालता पिता हे तर मी पण करू शकतो, तेव्हा लोक येतात. तर म्हणतात हे झालं प्रेझेंटेशन झाल्यावर मग एखादा जॉईन व्हायला असते, सर याला काय करा माहितीये का, इकडून नाही इकडून इकडं टाका. त्याच्या समोरच हे म्हणते टाका फिका काय बाबा. ते म्हणते आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, OTP येईल, पण वारसदार कोणाला करायचं, जन्मतारीख सांगा, पॅन नंबर सांगा, ऍड्रेस सांगा. अरे भंगरी तुला सांगितलं कोणी एवढं विचारायचं. नाव काय, मोबाईल नंबर, ऍड्रेस. बरं ज्याच्या घरी गेला तुम्ही, तुम्हाला माहित नसते का तिथला ऍड्रेस, त्याला कशाला कोंबलायला विचारायचं. आमचे किरोरे सर त्याच्यात मास्टर आहेत. ते बघूच तर अर्ध्या सेकंदात अर्ध्या मिनिटात ID मारून त्याला म्हणते तेवढा OTP आलाय सांगा. अर्धा मिनिट पण लागलं नाही पाहिजे, एवढं सहज प्रोसिजर झालं पाहिजे आपलं. आणि कुठे कोणाला टाकायचंय काय टाकायचंय बाहेरच काशी करून जायचं जाताना. कारण हे प्रॉब्लेम काय माहितीये का, आपल्या डोक्यातच नसते ते जॉईन होईल म्हणून. आपण जातो तर उगं दाखवायचं. ह्या ऍटिट्यूडने जेव्हा तुम्ही जाल हे जॉईनच होणार आहे आणि याचं रजिस्ट्रेशन ह्याच साईटला होणार आहे. बघा ते होतंय का नाही. तुम्ही त्या विचारामध्ये जातच नाही, तुमच्या डोक्यातच नाही ना ते. तिथंच कॉपी करून पाहिजे लिंक. एवढं सहज सोपं त्याला वाटलं पाहिजे अरे हे किती सोपं आहे, तर मी पण करू शकतोय, याच्यापेक्षा भारी करू शकतो. माझ्यापेक्षा भारी आहेत मराठवाड्यात. मला वाटते संतोष सरांना रोज 30 आले पाहिजे, सोनार सरांना आले पाहिजे, माधव सरांना आले पाहिजे, सारथे सरांना आले पाहिजे. ह्या 4ही डायरेक्टरला 30,000 आले तरी चालते. आपल्याला पैसेच नको. हा बिझनेस करायला काही लोक एवढं शांतपणा करतात, तुला नाही जमायचं ते पाठव मला, असं करतस. अरे त्याला करू दे ना, काय शिकू दे ना त्याला. काय लगेच एवढी घाण सवय लोकांना. मी माझ्या आयुष्यात एज्युटेकच्या कुठल्याच आयडीचे पैसे माझ्या अकाउंटला घेतले नाहीत. माधव दुधाटे सर जर सोडले तर ते नवीन आले आणि ते तिकडून पैसे फोन पेला टाकायचे. 3-4 वेळा झालं, 5व्या वेळेस म्हणलं आता जर टाकलेच पैसे, आता तुला सांगतो कसं करायचं. टाकायचं नाही, तुम्ही करायचं. आता
त्याच्या व्यतिरिक्त माझ्या अकाउंटला कोणाचा एंट्री नाही, घेतच नाही मी, 99% घेत नाही. एखाद्या वेळेस इमर्जन्सी येऊ शकतात. काय लोक म्हणतात नाही हे फोन पे पाठवलं, तुझ्या याला कशाला पाठवायचे, काय संबंध आहे तुझा, त्याच्या याच्यावरून पाठवलं. काय म्हणतात काय लोक म्हणतात सर कॅश आली पण लॉग इनच करता आलं नाही, ऑनलाईनच पैसे नव्हते. ह्या प्रॉब्लेम आहे का? अरे तुम्ही एखाद्याचे पैसे घेतले, कॅश आली, जा ना कुठं दुसऱ्या मिनिटाला. साहेब रात्री 11:30-12 वाजता मी कितीतरी वेळा पात्रीतून पैसे ट्रान्सफर केलेत. मला माहित होतं हे हॉस्पिटल 24 तास चालतंय, तिथं मेडिकल आहे, बस स्टँडच्या पाठीमागं पायी जायचो, त्याच्यासोबत लिंक लावली, ते म्हणायचं 50 रुपये घेईन, मी म्हणायचो घे बाबा, पण कधी पैसे टाकून द्यायचे ते 15-20 हजार. हे आपल्याला माहिती पाहिजे ना. आपण काही पण कारण तुम्ही एवढं प्रोसिजर सोपी केलं, पैसे घेतले लगेच टाकले, काय राहील का त्या माणसाचे? त्याला लगेच मेसेज येतो पैशाचा, त्याला पण वाटतं काय फ्रॉड काम आहे. असले धंदे करायचे नाही, लगेचची लगेच त्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर काय स्पॉट क्लोजिंग आपण करतो का? आपला प्रश्न असते कसं वाटलं तुला, ते म्हणते भारी वाटलं, तिथंच झाली पाहिजे क्लोजिंग. तुम्हाला त्याला काय कारण आहे हे विचारता आलं पाहिजे. ते म्हणते पुस्तकं आणि प्रेझेंटेशन करत असताना सगळ्या लोकांना सोबत घेऊन करा घरातली. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बोलता आल्या पाहिजे, ते करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याला अडचणी विचारा ना, काय पैसे नाहीत का, काही प्रॉब्लेम आहे का. ते कंपनी विश्वास काही बाकी बघत नाही, ते फक्त तुमच्यावर विश्वास नसते म्हणून पैसे देत, बाकी दुसरं काही कारण नसते. कारण का द्यावं त्यांनी तुम्हाला पैसे? तुम्ही त्याच्याकडे कमी व्हायचं बी औषध घेऊन गेलात पोट, तुम्ही त्याच्याकडे आणखीन काही घेऊन गेलात, तुम्ही त्याच्याकडे कॉईन घेऊन गेलात, तुम्ही त्याच्याकडे हे घेऊन गेलात. हे म्हणते येतंय किती वेळा हे, आणखीन आता पुन्हा पुस्तकं बी घेऊन आले. हा प्रॉब्लेम. म्हणजे तुम्हाला तिथंच क्लोजिंग करता आलं पाहिजे. हा प्रॉब्लेम काय विचार, पैसे नाहीत का, किंमत का, मी टाकतो ना 2000, याला वाटतं मी 2 टाकल्यावर मलाच 2 येणार होते ना, आता कसं? ते तुमचा विश्वास बघायला असते. तुम्ही जोपर्यंत त्याला विश्वास देत नाही तोपर्यंत किरवले सर नेहमी वाक्य म्हणायचे त्यांच्या तिथं पामदपूरला काय प्रॉब्लेम झाला तर पुस्तकं घेऊन लॅबवर येईल, त्याला विचारा एक तरी माणूस आला का लॅबवर. पण तो जो विश्वास होता लोकांना, तुम्हाला विश्वास द्यावा लागेल. देणार सगळेजण नक्की. त्याच्यानंतर क्लोजिंग झाली, त्याला तुम्हाला इकोला बसवा लागेल, त्याला 4 बेसिक ट्रेनिंगला बसवा लागेल, कंपनी फंक्शनला न्यावा लागेल, 1 डे वर्कशॉप, नंतर LDP. आपला प्रॉब्लेम काय माहिती का, आपण जे इथून येतो की त्याला डायरेक्ट इथं घेऊन येतो LDP ला, हे सगळं काहीच प्रोसिजर मधलं करत नाही, त्याच्या बी वरून जात आहे सगळं. हे ह्या पद्धतीने त्याचं कार्यक्रम झाला पाहिजे. त्याला कळायला पाहिजे इको मध्ये काय जुटे, त्याला 4 बेसिक हे सगळे मुद्दे कळाले पाहिजे. त्याच्यानंतर त्याला कंपनीच्या फंक्शन मध्ये तुम्ही नेलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं 1 डे वर्कशॉपला जे दिवसभराच्या ट्रेनिंग असतात त्याच्यात बसवलं पाहिजे जसं आज आहे, आणि त्याच्यानंतर त्याला LDP ला बसवलं पाहिजे. हे सगळ्या 10 स्टेप फॉलो करा तुम्ही. हे माहिती तुम्हाला लिस्टचा फॉर्म्युला, हे सगळ्यांना माहिती. एरिया वाईज लिस्ट हे ते कसं काढायचंय काय. आता येऊ आपण इथं शेवटचा मुद्दा. आपण काल ज्या गोष्टी सांगितल्या होत्या आज किती छान दिसते, नाहीतर आज बी 100% लोकांनी कालच टी-शर्ट घातला असता. काही निम्मे चप्पलवर आले असते, काही जीन्सवर आले असते. आपण कुठल्या व्यवसायात काम करतोय ते वाटलं तर पाहिजे. आपण जातो एज्युकेशनचा प्लॅन द्यायला आणि तिथं तंबाखू सोडतो, आणि त्याला गेलं म्हणतो पाणी आण. कशाला पाणी, ते गोळा करावं लागते ना बाहेर आधी पहिले. अरे तू चालला पॅकेज कोणतं द्यायला, त्याच्यासोबत करायलाच काय. जमल का एज्युकेशन मध्ये? एज्युकेशन तुम्ही वाटले तर पाहिजे. हे एज्युटेकचं घेऊन आले माझ्याकडे, काय तुमच्याकडे का म्हणून त्यांनी तुमच्याकडे जॉईन व्हायचं? तू गेलास त्या कॅरी बॅग मध्ये प्लॅन घेऊन,
त्या कॅरीबॅग मध्ये डेमो, ते बी सिनियरनं दिलेलं 1857चं डेमो बुक, अर्ध निम फाटलेलं, त्याला चिकटपट्या लावलेल्या, ते घेऊन जातोस. त्याला सांगतोस तुझं पोरग सुधारणार आहे. कपडे बघितले तर त्याला वाटतं तुझ्याकडे, त्याला सांगतो 3 लाख 9 लाख महिना तुला यायला. इज्युटेकचा तू प्रोफेशनल, सगळ्यांकडे एज्युकेशन इज पॉवर ते पॅच आहेत आपले, ते लावून जाणं, प्रोफेशनली वाटलं पाहिजे. थोडं तर बदल करा आपल्यात. हे बघा, एक मुद्दा महत्वाचा सांगतो, तुम्ही लोकांना सहज उपलब्ध होतात म्हणून लोकांना तुमची किंमत नाही. सहज उपलब्ध कधीच व्हायचं नाही कोणाला. आता पण मीटिंग मध्ये 10-5 लोक फोनवर असतील, मीटिंग मध्ये आहे नंतर लावतो, कलेक्टर आहेस का तू, म्हणजे कुठल्या याला काय गरज आहे, फोन पालथे घालून ठेवत असतो मी. एवढी शिस्त पाहिजे आपल्याला. मला सकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत फोनच येत नाही, येत होते मला, पण मी प्रत्येक फोनवाल्याला, प्रत्येक माणसाला ती सवय लावली. 7 ते 9:30 व्हॉइस कॉल असतात, मला फोन करायचा नाही. सगळ्याला कळालं आता. पाहुणे रावणे पण लावत नाहीत सकाळी, ते मीटिंग मध्ये असते म्हणते नगर लावायचं. आणि आला कोणाचा तर मी उचलत पण नाही, पण सगळ्याला कॉल बॅक करणं, ही शिस्त लावली पाहिजे आपण आपल्या. आपण काय डिसिप्लिन फॉलो करतोय हे महत्वाचं आहे. आपण किती वाजता उठतो, किती वाजता जातो, काय करतो, हे सगळं सवय तुम्ही जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत तुमचा कार्यक्रम होणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही फॉलो करत नाहीत तुमची टीम पण करणार नाही. त्याच्यामुळे आता इथून पुढे जे काही योद्धा ग्रुपच्या ट्रेनिंग होत्या तिथं लक्षात ठेवा, ड्रेस कोड प्रॉपर असला तरच एंट्री भेटणार आहे. कुठला असेल ते, LDP असेल, RTP असेल, वन डे वर्कशॉप असतील, काय पण असेल ते आजपासून ते लागू झाले सगळ्यांना. एवढ्या दिवस आपण केलं ऍडजस्टमेंट, नवीन आहेत सुधरतील, पण तुम्ही सुधरायचं नाव मनानं घेतलेलंच नाही. त्याच्यामुळे आता आपण कंपल्सरी केले. कोणाला राग येईल नाही आला, तू मोठा, तुझा बाप मोठा, तुझं खानदान मोठं, काय घेणं देणं नाही. आता ते पण कंपल्सरीच. आता ही पहिलं आहे ना, एक टप्पा वाढून आपण आणलं. आता शिकत टायवर आल्यात, निम्म्या लोकांना तर आणखीन पण बांधता आल्या नाही. काय तर गळ्यालाच बांधू लागली, शर्ट वरून ठेवू लागली. आता पहिलं एवढं शिकू दे, आता सगळंच कसं एकदम येईल का बरं. पण शिकणार नाहीत का आपण, 100% शिकणार ना. काय अवघड युट्यूबला, मला पण येत नव्हतं. दुसरी एक आयडिया सांगू का तुम्हाला, तुम्हाला लय टाळायचं करा असं ते एकदा बांधून ठेवायची, ती असं सोडायचीच नाही, प्रत्येकाला लावायची. युट्यूबला बघा किती सोपं आहे. चांगलं राहिलं काय अवघड आहे का. राहणार सगळेजण ड्रेस कोड प्रॉपर तुम्ही वाटले पाहिजे इज्युटेकच्या, आणि सहज उपलब्ध होऊ नका. ज्या मित्राला रोज भेटतात उद्यापासून बंद. कुठेस इज्युटेकच्या मीटिंगला, कुठेस इज्युटेकच्या प्रोग्रामला, कुठे मला चांगलं चालायला काय की. आता प्रॉब्लेम काय, कुठेस घरी एकी चौकात चहा प्यायला आलोच, कुठेस इकडे जायचं लग्नाला, याचं लग्न आहे आलोच, कुठे जायचं इकडे कंदोरी आलोच, त्याला कळतंय. हे रोज माझ्या सोबत आहे, मी बोलवल्यावर येते. याचं इज्युटेक मध्ये काय, हे जवळचे हरामी सगळे. तुम्ही हे सगळे दूर करा. एकही माझा जिल्हा परिषदचा ग्रुप आहे, सगळ्यात जास्त शिवाय मी खातोय. 2-4 वेळा ते दिवसात व्हिडिओ कॉल घेतात. 2-4 शेतात असतात, 2-4 कंपनीत, 2-3 इकडे तिकडे ड्युटीला येतं. त्या हरामीला दुपारी काही काम नसते, काहीतरी व्हिडिओ कॉल करते, इकाड्या शिवाय तिकाड्या गप्पा चप्पा मारतात ठेवतात. मी चुकून बी करत नाही, बऱ्याच वेळा लिफ्ट होते, ते परत शिव्या देतात मला, परत ऍड करतात. एकदा बी जात नाही मी, एकदा बी नाही. कारण हे सगळ्या हरामी सोबत मी राहून बघितलं. वेळ आली तेव्हा कोणीच उभं राहिलं नाही. सगळे कार्यक्रम करून बघितलेत आयुष्यात. शिवजयंती केली, सामूहिक दिवस, काय केलं नाही मी, हे सगळं करून बसलोय. पण जेव्हा माझ्या वेळ होती तेव्हा एकही हरामी उभा राहिला नव्हता. त्या दिवसापासून ठरवलं पैसा देऊ नाही, पण देवापेक्षा कमी पण नाही. तुम्ही सहज उपलब्ध होतात कोणालाही. कोणाचं लग्न असलं, कोणी म्हणते सर लग्नाला जायचं, कोणाचं लग्न आहे ते मावशीच्या पोराच्या पोरीच्या कोणाचं तरी आहे तिकडे, हे आधीच 2-4 दिवसांनी. जवळच म्हणते, तुला कोणी विचारलं तुला काम धंदा नाही म्हणून काय मला बोलवले तिथं 2-4 दिवस. काही पण कारण सांगता तू,
कारण ते असतात का कुठं? काही पण काही तर एवढे महारथी इथले पण तुमच्या पण 50% लोकांच्या घरी बायकोला माहित नसेल नवरा इज्युटेक करतोय म्हणून, आणि इकडं पण माहित नसेल आपली बाई पण इज्युटेक आहे म्हणून. ही अवस्था आहे आपली. प्रत्येकाला माहित झालं पाहिजे. माझ्या पोराला विचारा तुम्ही पप्पा काय करतात, ते म्हणते इज्युटेक इन्स्टिट्यूटचं काम करतात. काय ते एज्युकेशनवर आहे. कसं असते ते म्हणते पप्पाचा नंबर आहे, तुम्ही बोला त्याला. सगळ्यांना माहिती आहे घरामध्ये. आणि सगळ्यात मोठा विरोधक बायको होती 9 महिने इज्युटेक करताना. 9 महिने का लक्षात येत माहिती का? कारण ते 9 महिने मी पायी फिरलेलो, मी टू व्हीलरनं फिरलेलोय, ट्रेननं फिरलेलोय, एसटीनं फिरलेलोय, बार्शीहून अंगूरचं पिकअप चढवीत आणलेलं आहे पाथरीला. कारण मला सगळ्यात माहित होतं बार्शीमध्ये 11-12 वाजेपर्यंत प्लॅन करायचा, 1 वाजता पिकअप येतंय, त्याच्यात बसायचं, पाठीत उतरायचं. एवढे सगळे ठेपे होते. आजही मला माहिती कुठल्या रूटवरली कुठली हॉटेल उभा किती वाजता चालू राहते, किती वाजता ती कुठं गाडी लावायची, कुठल्या बँडला आंघोळ करायची, कुठल्या हौदाला आंघोळ करायची, असलं काम केले साहेब. विचारा सरांना. कुठं झोपायचं गाडी लावून, कुठला पंप सिक्युरिटी तिथं झोपावं लागतंय. सगळे कुठाने केलेत, तिथपर्यंत पोहोचत नाहीत. काही जरी असलं तरी आपलं टार्गेट कधी मी कमी होऊ दिलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा इथपर्यंत माणूस पोहोचते. सोपं नसतं ते. आता सगळ्यांना वाटतं माऊली सोळंके कंपनीत 1 नंबर, हे ते सगळं असं तसं, एवढी मोठी टीम येते. आपण हे झालंय का तीच काशी करायची, फक्त एवढंच करायचं, दुसरं काही करायचं नाही. मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत सांगितल्या तेवढ्या गोष्टी जर तुम्ही 100% फॉलो केल्या तर गॅरंटी देतो 1001% इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती सक्सेस होणार. प्रत्येक व्यक्ती सांगतो, प्रत्येक इथं बसलेला प्रत्येक माणूस. तर ते तुम्ही ठरवावं लागेल. इज्युटेक कसं करायचं हे फक्त 1% आहे. काय माहिती का? इज्युटेक कसं करायचं हे 1% आहे. का करायचं हे 99%. पण जोपर्यंत का क्लिअर होत नाही तोपर्यंत कसं करायचं कळून काय उपयोग आहे? सगळ्यांना कळालं कसं करायचं, पण का करायचं हेच माहिती. हे का करायचं हे जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा कसं करायचंय. आहेत ना विनायक सर कसं नॅशनल डायरेक्टर व्हायचं, आहेत ना हरीश सर कसं नॅशनल डायरेक्टर व्हायचंय, आहेत ना इथं सगळे डायरेक्टर कसं डायरेक्टर व्हायचे. पण तुम्ही ठरवलंय का करायचं, हा महत्वाचा प्रश्न आहे. जोपर्यंत तुम्ही का ठरवत नाही तोपर्यंत तुमच्या कशाला अर्थ नाही. का करायचं हे ठरवा. ज्या दिवशी इज्युटेक जॉईन केलं त्या दिवशी क्लिअर होतं की इज्युटेक का करायचं. किती जरी प्रॉब्लेम आले तरी कधी मी टार्गेट माझं छोटं होऊ दिलं नाही. तुम्ही विचार करा ना, एखादा माणूस चांगल्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला, त्याच्या आयुष्यात 2016 पर्यंत पैशासाठी प्रॉब्लेम असतात हे माझ्या आयुष्यात नव्हते कधी. 2016 पर्यंतची सांगतो स्टोरी. मी ज्या घरात लहानाचा मोठा झालोय, कारखान्याला डायरेक्टर, सभापती, खूप मोठं राजकीय घराणं. आजही त्यांचं फडकरी तर त्यांच्या दिंडी हिना गेल्याशिवाय तुकाराम महाराजाची पालखी निघत नाही. अशा घरात मी लहानाचा मोठा झालो सगळीकडं. आणि जेव्हा त्याच्या आयुष्यात 2017 ते 2022-23 एवढे प्रॉब्लेम येतात, एवढे प्रॉब्लेम की त्याला परत त्या शिखरावर गेलेलं परत तो खाली पडतो. आणि हे सगळं परत इज्युटेक इथपर्यंत आणून ठेवती. म्हणजे परत हिरो, परत झिरो आणि परत. आता हा प्रवास ज्यांनी ECC अपडाऊन बघितलंय त्याला 100% माहिती नाही. या सगळ्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात केल्यात. पण ज्या दिवशी इज्युटेक चॉईस केलं होतं त्या दिवशी ठरवलं होतं की इज्युटेक का करायचं. मला इज्युटेक का करायचंय तर ज्यांनी मला नाव ठेवले, ज्यांनी ठरवलं होतं माऊली सोळंके संपलाय, त्यांना परत एकदा दाखवायचं होतं की माऊली आणखी. ज्या ज्या पाहुण्यांनी त्रास दिला होता त्यांना प्रत्येकाला दाखवायचं. तुम्ही विचार करा ना, एखादा माणूस 14 ऑक्टोबर 2022 स्वतःच्या आत्महत्येची चिठ्ठी लिहितो. माझ्याकडे लॅमिनेशन करून आहे ती, तुम्हाला PPT-वर पण दिसेल येणाऱ्या काळात. 14 ऑक्टोबर 2022 मी माझ्या सुसाईडची नोट लिहिली होती. का लिहिली होती तर सकाळी मुलं शाळेत गेले, मुलगी 6वीला, मुलगा 1लीला, आणि अर्ध्या तासानं वापस आले. का आले तर पप्पा म्हणले होते दिवाळी झाल्यावर पैसे भरतो. पप्पांना पैसे भरले नाही, आजपासून तुम्ही शाळेत यायचं नाही. 15 मिनिटं जातात, चुलत भाऊ येतो. मी ज्या कॉलनीत राहतो बाहेरूनच गेट मधूनच सुरू होतो. का तर त्याचे माझ्याकडे पैसे होते.
आणखीन अर्धा तास जाते, माझा एक लवाण्याचा मित्र येतो, त्याची माझ्याकडून पॉलिसी बंद पडली, त्यांनी मला पैसे दिले आणि मी पैसे माझ्या अडचणीत खर्चले, त्याची बंद पडली, ते म्हणलं आता तरी चालू करणार आहे. तिसरं, हे 3 कारण सकाळी सगळे बायको तिथून किचन मधून बघत होती आणि ती सगळे गेल्यानंतर बाहेर आली. ती म्हणली आता तरी कळतंय का तुम्हाला तुम्ही कुठं पोहोचला, आणखीन कशाची वाट बघताय. आणि ठरवलं आता आपले जे LIC आहेत त्याच्यावर हे जगू शकतात. आपण चिठ्ठी लिहायची, पेन कागद घेतला, खिशात घेतलं आणि लक्ष्मीनगर म्हणून आहे पाथरीमध्ये, पाथरीच्या बाहेर नवीन प्लॉटिंग, जाऊन बसलो, तिथं लिहिलं, सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे, वाचताल तुम्ही भविष्यामध्ये. आणि एका मित्राला फोन केला, म्हणलं पप्प्या अर्ध्या तासानं स्टेटस ठेव चांगल्या फोटोचं. पप्प्या म्हणलं तू जरा दुपारीच 90 जास्त घेतली. म्हणलं 100%. पप्प्या 17 मिनिटं माझ्यासोबत फोनवर बोलला आणि 17व्या मिनिटाला मी जिथे तिथं पोहोचला. वा. एकटा आला नाही तर दुसरा एक घेऊन आला सोबत आणि दोघांना मला घरी नेलं. पण मी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6 माझा संपर्क घराशी आणि कोणाशीच नव्हता, फक्त पप्प्यासोबत एकदा झाला. आणि मी तेच 5-5:30 ला आला असेल तरी मी त्याला अर्धा पाऊण तास उलट त्याचा कार्यक्रम केला मी. आता मित्र आला म्हणल्यावर वर्ग मित्र, पण त्यांनी काही हे केलं नाही. जेव्हा मी घरी गेलो तेव्हा गेटमध्ये बायको 2 लेकरं बघितली. ते जेव्हा बघितल्यानंतर लक्षात आलं की आपण काय डिसिजन घ्यायला गेलो होतो. घरात जाऊन झोपलो, 2 दिवस कुठंच गेलो नाही मी. दुसऱ्या दिवशी माझे वडील, तिचे वडील, पप्पांनी सांगितली ना स्टोरी ही सगळी, आणि आले. ते म्हणले तुम्ही, वडील तर मला म्हणले जे घर आहे ते विक, तुझ्याकडे गाडी ती विक, आणखीन काही पाहुणे रावण्याला आपण हे करू, पण असलं काही करू नको बाबा. सासरे म्हणले आम्ही काही मदत करू, काय प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. 2-4 दिवस घराच्या बाहेर नाही, काहीच नाही. आणि त्याच्यात 7व्या का 8व्या दिवशी मला विनायक सरांचा फोन येतो. 8-10-15 दिवसाचा काहीतरी गॅप आहे. आणि तो फोन आल्यानंतर मी इजुटेकची सुरुवात करतो. तो माऊली सोळंके इजुटेक मध्ये त्या दिवशी ठरवतो इजुटेक का करायचं, आणि तो इजुटेक मध्ये इथपर्यंत पोहोचतो. याचं कारण ठरवलं होतं इजुटेक का करायचं. इजुटेक मध्ये मी किती मोठा तीर मारला हे मला अजिबात तुम्हाला नाही सांगायचं. आज इजुटेकच्या माध्यमातून त्या सगळ्या प्रॉब्लेम मधून मी बाहेर पडलोय. आज माझी मुलगी इथंच लातूरमध्ये, मुलगी 10वीला आहे, मुलगा 4थीला आहे, इथंच शिकतात पोतदारला. मागच्या वर्षापासून मी लातूरला राहिलाय. सगळ्या आयुष्यातले प्रॉब्लेम, मी ज्या गाडीचं स्वप्न बघितलं ती गाडी पण मी घेतली, 1 वर्ष आता कंप्लीट होतंय. सगळ्या अडचणीतून मी बाहेर पडलो. हे सगळं झाल्यानंतर आजची परिस्थिती, पाहुण्या रावण्याचा, बघण्याचा दृष्टिकोन, मित्र परिवाराचा, हे सगळ्यांचा बदलून गेला. तेव्हा मला कळालं की या दुनियेमध्ये पैशाला सगळ्यात मोठी किंमत आहे. जे माझे मामा सासरे पहिल्या मुलीच्या लग्नात सांगतात, पाहुण्याला म्हणा व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली, लग्नाला जमलं तर या. तो हरामी दुसऱ्या मुलीच्या याला लातूरला घर उडकीत येऊन मुकामाला राहून पत्रिका देतो. त्याचं कारण काय? पुन्हा सांगतो, नवरी तुमची नवीन गाडी तुमच्या गाडीतूनच जाईल. त्याला जाऊ दे ना, मी चहा पाजून. बायको बघायली माझ्याकडे, मामा असं असं म्हणले. मी म्हणलं तुला जायचं तर जा, लग्न फिरण्याला मी काही येत, आणि त्याच्यात तर येतच नाही म्हणे. आणि त्याची पोरगी माझ्या गाडीत, तसं तर होणारच नाही, ते तर कधीच होणार नाही. टीम मधल्या कोणाचं असेल तर मी गाडी देईल त्याला, पण ह्या हरामीला नाही. त्याच्यामुळे त्यांची किंमत आपल्यापाशी नाही. आल्यावर सगळे येतात, आता सगळे विचारतात. तेव्हा विचारलं का? तेव्हा मुलगा वरी ऍडमिट होता तर खालून आरामी जायचे, फोन केला तर उचलायचे नाही, त्याला वाटायचे पैसे मागत. लोकांपाशी सांगायचे. आज सगळं बदललं. मला एकच मेसेज द्यायचा तुम्हाला सर्वांना, जर सगळा संपलेला माणूस जर इजुटेक इथपर्यंत आणू शकते, तर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला इजुटेक क्राउन डायमंड बनवू शकते.
प्रत्येक माणसाला बोलू शकतो. इज्युटेक करत असताना हजारो विद्यार्थी तुम्ही घडवणार आहात. हजारो विद्यार्थी उद्या चांगले मार्क घेतील, डॉक्टर इंजिनियर बनतील. हे सगळं पडण्याचं काम तुमच्या हातून होणार आहे. पण समाजामध्ये असा कुठंतरी एखादा माऊली सोळंके गळात फसलेला आहे, त्याला जेव्हा तुम्ही वरी काढताल, हे सगळ्यात महत्वाचं पुण्याचं काम इज्युटेक मध्ये तुमच्या हातून होणार. ही ताकद इज्युटेक, ही ताकद या सिस्टमची. जर एक होऊ शकतो तर हजारो होऊ शकतात. कारण आता इज्युटेक मध्ये इज्युटेक का मी करतोय किंवा का एवढा सगळा प्रवास चालू आहे की मला कळालंय मी याच्यातून बाहेर पडलोय, सगळा संपलेला. तर असे समाजामध्ये कितीतरी माऊली सोळंके, कितीतरी अडचणीतले लोक आहेत, पण त्यांचं हृदय निर्दयी झालेलं आहे. त्यांना काहीच फरक पडत नाही. बायको काय म्हणली, मुलं काय म्हणले, वडील काय म्हणले, कोण काय म्हणलं, सगळं निर्दयी होऊन गेलंय. आणि त्याचं निर्दयी झालंय त्याला काय परिणाम होणार. पण ज्याचं जागरूक आहे, त्याचा जागरूक असणारा माणूस, इज्युटेक सारखं जर शस्त्र आपल्या हातात असेल आणि इज्युटेक जर एवढं मोठं थैमान आपल्या समोर घालत असेल तर आपण करायला पाहिजे का नाही पाहिजे. आपण कारण सांगायला पाहिजे. का सांगावं विनायक सरांनी मला तू काम कर म्हणून. मला जर माझ्या मुलीला डॉक्टर बनवायचंय, मला घर बांधायचंय, मला सगळं करायचं, इथं घ्यायचं होतं, सरला म्हणलं नाही, लातूर कॅन्सल, पहिलं घर बांधू आपण पाथरीतच. का बांधायचं पाथरीत? भलं ते किरायनं देऊ, काय पण करू, पण बांधायचं कुठं? पाथरीतच बांधायचं. तिथं नाही राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. लातूरचं कॅन्सल केलं. ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम. मला जर हे टार्गेट असतील तर मला का म्हणायचं? मला माझ्या वडिलाचा हॉस्पिटलचे पैसे भरायला बिल नाही, माझ्या मुलाला शाळेत भरायला पैसे नाहीत, माझी बायको ऍडजस्टमेंट करते, माझे वडील ऍडजस्टमेंट करतात, माझ्या पुढे अनंत अडचणी, आणि मला सांगायचं कोणीतरी माझ्या अपलाईनला तू इज्युटेक कर आणि तू पैसे कमव. काय गरज आहे सांगायची? का सांगावं मला? माझे प्रॉब्लेम, माझ्या अडचणी पैशाने जर सॉल्व्ह होणार असतील तर कोणी कोणाला का सांगायचं? इज्युटेक सारखं खूप सुंदर प्लॅटफॉर्म आपल्या हातात आहे. सरांना काल तुम्ही ऐकलंय. आणखीन ज्यांना ऐकून मी इथपर्यंत पोहोचलोय, असे 2 रती महारथी तुमच्या समोर येणार आहेत. त्यांची प्रत्येक गोष्ट तुम्हाला फॉलो करायची. आणि तुम्हाला जाता जाता एका मिनिटात शेवटचा इज्युटेकचा एक सक्सेस मंत्र देतो. इज्युटेक मध्ये तुम्हाला व्हायचंय ना मोठ्या लेवलला, ग्राउंड डायमंड व्हायचंय, तर हे 2 नेम फॉलो करायचे जे आतापर्यंत माऊली सोळंकेने कधीच मिस केले नाहीत. त्याच्यातला पहिला नेम, इज्युटेकचा कुठलाच प्रोग्राम सोडायचा नाही. कुठलाच प्रोग्राम, असे एकही ट्रेनिंग नाही जिथं माऊली सोळंके नाही, असा एकही प्रोग्राम नाही. हा, माझे वडील वारले तेवढा फक्त 1.5 महिना मी नव्हतो. तेवढी आयुष्यातली सगळ्यात मोठी कमी आहे माझ्या. कारण हे सगळं बघत असताना इज्युटेक चालू केल्यानंतर वर्षभरामध्ये ते अचानक अटॅक मध्ये गेले. आज जर ते असते, कारण जेव्हा इज्युटेक स्टार्ट केलं होतं तेव्हा ते विनायक सरांना म्हणले होते, सर हे सगळं संपलेलं आहे, आता परत माऊलीला तुमच्या ताब्यात देतो. ते कदाचित वरून बघत असतील, पण ज्यांच्या आहेत त्यांच्या वडिलांसमोर जर आपण ही अचिव्हमेंट केली तर त्यांना भारी नाही वाटणार, त्यांच्या आईला भारी नाही वाटणार. किती जरी मोठा झालो तरी हे भरून काढू शकतो मी? नाही काढू शकत. सगळ्यात मोठं इज्युटेक मध्ये किती मोठ्या लेवलला गेलं तरी ही गोष्ट, माझे ते सुख माझ्या आयुष्यात कधीच येऊ शकत नाही. ते बघायला माझे वडील नाही. कारण त्यांचा तो शब्द होता, मी जेव्हा काम स्टार्ट केलं होता आणि आमच्या बायकोला म्हणायचे, रंदावणी करेल ग तू, नको काही टेन्शन घेऊ. दर गुरुवारी न चुकता पाथरीला यायचे पोरायला भेटायला. आणि पोरायला भेटण्याच्या मागचा उद्देश असतं, कधीच मला काही विचारलं नाही त्याने. हळूच विचारायचे तिला, कसं चाललंय म्हणून, काय म्हणतंय ते बायकोला आमच्या. आमचे वडील आई म्हणजे माझ्या बहिणीचे जेवढे फॅन नाहीत तेवढे माझ्या बायकोचे सुनाचे, कारण तेवढं ते रिलेशन ती सगळं करत होती त्यांच्या सगळ्या गोष्टी. आणि ते हळूच विचारायचे, बरं चाललंय ना, बरं म्हणलं की त्याला भारी वाटायचं. आणि अचानक
म्हणजे रात्री आमच्या मुलाला 15-20 मिनिटं फोनवर गप्पा मारल्यात, उद्या एकादश आहे, उपवास धरायचा, असं करायचं तसं करायचं, आजीच्या नाताच्या गप्पा, आणि सकाळी 6 वाजता मला फोन येते असं झालं त्या काळात. हे सुख आहे का परत? ज्यांच्या आहेत त्यांना तर ती गोष्ट फॉलो करा यार. त्यांना जन्म दिलाय ना आपल्याला, हे दाखवलंय ना जग. आई वडिलासाठी जिनं विश्वास ठेवून आपल्यावर आली, 18 वर्षाला लोकांच्या इथं लहानाचं मोठं होऊन आपल्या ताब्यात दिले, तिचे तर स्वप्न साकार करा. ज्यांना आपण जन्म दिलाय त्या मुलांबाळांसाठी तर करा. आणि ज्यांचं झालं असेल त्यांना तुम्ही महान आहात, ज्यांचं राहिले बाकी त्यांना मात्र युटेक सारखी संधी तुमच्या हातात आहे. आणि प्लीज ती संधी तुम्ही डावलू नका, एवढाच माझा मेसेज आहे. मी करू शकतोय ते इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती करू शकतो. आणि तुम्हाला सर्वांना या सगळ्या अचिव्हमेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. सरांचा मी जास्त वेळ घेतलाय 15-20 मिनिटं, कारण ते सगळ्या गोष्टी करत असताना होणं गरजेचं होतं. जाता जाता एवढंच बोलून, रात्रनवे स्वप्न बदलतात, रात्रनवे स्वप्न बदलतात, दिवानवे वाती बदलतात. मनात असू द्या जिंकण्याची इच्छा, काही बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. विशाल जय हिंद, जय हिंद. थँक्यू. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या, जोरदार जोरदार. सगळ्यांना खाली बसा, कोणी बाहेर जाऊ नका. खूप महत्वाचा वेळ आहे, कोणी बाहेर जाऊ नका. पाणी तुम्हाला जागेवर भेटेल, पाणी जागेवर भेटेल. एक्झॅक्टली सर AC कमी करा. हे सेशन मोटिवेशनल होतं, इन्स्पिरेशनल होतं आणि इमोशनल पण होतं. हॅलो, आणि रिॲलिटीवर होतं. असं नाही की कोणतरी काहीतरी गोष्ट केली, कोणतरी स्टोरी बनवली. मला वाटतं याच्यापेक्षा मोठं इन्स्पिरेशन काहीच नाही. सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार जोरदार. तर चला, ओके, रिलॅक्स. सगळेजण भावनिक झाले होते, मी होतो त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर आपण अशा एका व्यक्तीला इन्व्हाइट करू त्यांनी पण स्ट्रगल केलं त्यांच्या पण आयुष्यात. त्यांनी पण एक इतिहास बनवला की नाही, हे मला करायचे, करून दाखवायचे. आणि स्टार्ट पण त्यांनी सुरुवात केली गेल्या 3 वर्षापूर्वी. त्यांना पण खूप मोठे अनुभव होते, पण त्या अनुभवातून त्यांना पण खूप मोठे अनुभव होते, पण त्या अनुभवातून चढउतार जशा प्रत्येक नेटवर्करनं बघितले, त्यांनी पण बघितले होते. पण मला वाटते त्यांच्या या जर्नीतून आपल्याला खूप मोठं नॉलेज, खूप मोठा अनुभव आपल्याला पण मिळणार आहे. आपल्याला एक सक्सेसची स्टोरी ऐकायची आहे, आणि त्यांचे अनुभव आणि त्यांचं नॉलेज आपण जर प्रॅक्टिकली अनुभवलं तर मला वाटतं आवाज आपल्याला चालूच करायचं. सर बंद करू. ओके, त्यांना इन्व्हाइट करायचं का? ज्यांनी सुरुवात छोट्याने केली पण आज नॅशनल डायरेक्टर आहेत. नॉट अ जोक, साधी गोष्ट नाहीये. डायरेक्टर होण्यासाठी आपण स्ट्रगल करतोय, आपण कुठे छोट्या छोट्या रँकसाठी स्ट्रगल करतोय. त्यांनी इथपर्यंत गेले तर काहीतरी वेगळं केलंय, अदरवाईज पॉसिबल नाहीये. सगळ्यांना बनायचं नॅशनल डायरेक्टर. हॅलो, तर ज्यांनी त्या लेवलपर्यंत गेले, त्या रँकपर्यंत गेले, तेच आपल्याला तिथे जाण्याचा प्रवास, तिथे जाण्यासाठी मार्ग दाखवू शकतात. अशा जबरदस्त कमिटमेंट. विषय म्हणजे त्यांचं स्पीच जर मी समोर ऐकलं होतं सुरुवातीला,